नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना हे विक्रांतला फोन करत असतात, परंतु विक्रांत काही फोन उचलत नसतो. तेव्हा सुमित्रा विचारते की काय झाले. तर नाना म्हणतात की विक्रांतराव फोन उचलतच नाही. तर सुमित्रा म्हणते की अगं बाई, मग आता. तर नाना म्हणतात की आता काही नाही, तुला त्या दोघांची कुरबुर होतीस ना, पण हे प्रकरण इथपर्यंत जाईन असे वाटलेच नव्हते. आणि त्या विक्रांतरावांनी डोक्यामध्ये राग घालून घेतलेला दिसतोय. तेवढ्यात शर्वरी आणि ऐश्वर्या बाहेर येतात आणि काही नाही, नाना म्हणतात की शर्वरीनेच आपल्या काहीतरी आगाऊपणा केला असणार. तेव्हा ऐश्वर्या लगेच नानांना म्हणते की नाना, तुम्ही असे का म्हणता? आपलीच मुलगीच दोषी आहे असे आपणच जर म्हटलं, मग तिने बिचारीने काय करायचे? तेव्हा नाना म्हणतात की हे बघ ऐश्वर्या, चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर. मग ती पोरगी आपली जरी असली किंवा परक्याची जरी असली तरी काही फरक नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे विक्रांतरावांचे बाहेर अफेअर जरी असले तरी चूक आपल्या शर्वरी ताईंची आहे असे म्हणायचे का? तर ते ऐकून नाना आणि सुमित्रा यांना मात्र खूप धक्का बसतो. नाना आणि सुमित्रा म्हणतात की काय अफेअर? तर ऐश्वर्या म्हणते की हो, बाहेर त्यांचे अफेअर आहे. आणि ऐश्वर्या म्हणते की हो, शर्वरी ताईंनी मला सर्व सांगितले. तर नाना शर्वरीला विचारतात ही काय म्हणते ते सर्व खरे आहे का? तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही हो, विक्रांतराव असे काही करणे शक्यच नाही. तेव्हा शर्वरी लगेच रागाने म्हणते की हो बरोबरच आहे, तुम्ही त्यांच्यावरच विश्वास ठेवा. आणि ऐश्वर्या एकदम खरे बोलते की तुम्हाला त्याचेच खरे वाटणार. ती जानकी वहिनी तेच बोलत होती, फक्त ऐश्वर्यालाच माझे दुःख कळते म्हणून शर्वरी पुन्हा रडायला लागते. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम शर्वरीला म्हणते की शर्वरी ताई नका रडू, त्रास होईल तुम्हाला आणि तुम्ही एकट्या नाहीत, मी आहे तुमच्या बरोबर. आपण विक्रांतरावांना चांगला धडा शिकू, कोर्टात इंगा दाखवू त्यांना, आपण मोठ्या वकिलांकडे जाऊयात. नाना आणि सुमित्राला ऐश्वर्याचा खूप राग येत असतो. नाना म्हणतात की अगं ऐश्वर्या काय बोलतेस तू? तर ऐश्वर्या म्हणते की नाना मी बरोबर आहे तेच बोलते. आणि नानांना म्हणते की नाना मला सांगा की बायकांना मानाने वागवले पाहिजे हे तुम्हीच म्हणता, मग तुम्हीच सांगा की नाना आणि आई विक्रांतराव आपल्या शर्वरी ताईंचा इतका मोठा इन्सल्ट करतात. त्यांनी स्वतः बाहेर अफेअर केले आणि आता तर ते स्वतः डिवोर्सचे पेपर सुद्धा त्यांना देतात. मग या अशा केसमध्ये आपण काय करायचे? गप्प राहायचे का? काहीच हालचाल करायची नाही का? आणि शर्वरीला म्हणते की शर्वरी ताई तुम्ही अजिबात रडू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आपण कोर्टामध्ये जाऊन चांगला वकील शोधूया, कोर्टात नेऊ त्यांना आणि सरळ करू. तर शर्वरी ऐश्वर्याचे ते बोलणे ऐकून म्हणते की हो, मी वकील बोलवणार म्हणजे बोलवणारच. आणि लगेच आतमध्ये निघून जाते. तर नाना आणि सुमित्रा म्हणते की शर्वरी अगं जरा ऐकून घे, परंतु ती कुठे ऐकायला तयार असते. तर मात्र ऐश्वर्याला हे सर्व बघून आनंद होत असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो बघा ना, शर्वरी किती टोकाचा विचार करते. परमेश्वरा आता काय आणि कसे होणार माहिती नाही, म्हणून सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन येते. नानांना सुद्धा. तर ऐश्वर्या मुद्दाम शरुताई म्हणून शरूच्या मागे जाते. तर सुमित्रा देवघरात येते आणि सर्व देव ही पाण्यात ठेवते. आणि देवा काय रे असे नवीन संकट तू घेऊन आलास, आणि जोपर्यंत ही संकट पूर्ण म्हणजे जात नाही तोपर्यंत मी तुला पाण्यातून नाही काढणार. मला मान्य आहे की देवा माझी शर्वरी थोडीशी हट्टी आणि संशयी आहे म्हणून घटस्फोट. आजपर्यंत या घरामध्ये घटस्फोट हा शब्द सुद्धा आलेला नव्हता. आणि तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश देवाच्या घरात येतात आणि सुमित्राला तेथे रडलेले पाहून तर त्यांना धक्काच बसतो. तेव्हा सुमित्रा हात जोडून देवापुढे म्हणत असते की देवा यापुढे असे काही होऊन देऊ नकोस. तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघत सुमित्राला म्हणतो की आई त्या दोघांचा घटस्फोट नाही होणार. सुमित्रा उठते आणि ऋषिकेश जवळ येते. तर ऋषिकेश म्हणतो की हो आई मी आहे ना, मी असे काही होऊन देणार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, आता तुमच्या दोघांवरच माझा विश्वास आहे, तुम्ही वाटेल ते करा, पण हे सर्व थांबवा. शर्वरी आणि विक्रांतरावांना समजवा, हे सगळं थांबवा, नाहीतर काळजीने माझा जीव जाईल. तर लगेच जानकी ही सुमित्राच्या तोंडाला हात लावते आणि आई असे अभद्र काही बोलू नका असे म्हणते. तर सारंग सुद्धा त्याच वेळेस तेथे येतो. काही होणार नाही, सर्व काही छानच होईल. तर लगेच सुमित्रा म्हणते की अगं जानकी तू बघतेस ना शर्वरी कसे वागते ते. ऋषिकेश म्हणतो की अगं आई तुला शर्वरीची सवय तर माहितच आहे, ती लगेच तोटाला जाते आणि निर्णय घेत असते, त्यामुळे तू घाबरू नकोस. तेव्हा जानकी सुद्धा सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आई तुम्ही सुद्धा नका काळजी करू असे म्हणते. आम्ही आहोत ना तुमच्या सोबत, नक्कीच आपण काहीतरी उपाय शोधून काढू. तेव्हा सुमित्रा म्हणते की कसा काढणार? अगं ते केव्हापासून विक्रांतरावांना फोन लावतात आणि ते फोन कट करतात, मग मी कसा धीर धरू? तर ऋषिकेश म्हणतो की
रामांना कसे समजवायचे आणि त्यांच्यातील हा गैरसमज कसा दूर करायचा हे मला चांगलीच माहिती आहे. आणि त्याच वेळेस लगेच जानकी घाईने विक्रांतच्या गाडीसमोर येते. तर विक्रांत खाली गाडीतून उतरतो आणि जानकीला म्हणतो की जानकी वहिनी तुम्ही आणि तुम्हाला काही लागले तर नाही. तर जानकी रडतच म्हणते की आओ माझे काही नाही पण तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता चला. तर विक्रांत विचारतो की काय झाले. तर जानकी सांगते की हो शर्वरी वंशने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मग चला तुम्ही अगोदर माझ्या सोबत. तर विक्रांत घाबरतो आणि चला असे म्हणतो, म्हणून जानकी ही विक्रांतला घेऊन घरी येते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या रूम मध्ये ते डिव्होर्स पेपर्स वाचत असते. तर आजी तिला म्हणत असते की अगं मी काय म्हणते हे नक्की तेच पेपर्स आहे ना, मग हा प्रश्न तसा सुटू शकत नाही का, मग त्यासाठी डिव्होर्स का घ्यायचा असे मला वाटते, भांडणं काही होत नाही का ते मला सांग. आता हे बघ तुझेच नाही का भांडण झाले, मग आम्ही सर्वांनी तुला सांभाळूनच घेतले ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी तुमचे अगदी बरोबर आहे, पण आपल्या दृष्टीने बघा की शर्वरी ताईंना काय योग्य आहे ते बघायला नको का, आणि त्यांना जे हवं तेच आपण करतोच ना. आणि ते डिव्होर्स पेपर ती आजीला दाखवते आणि मी ऑलरेडी एका मोठ्या वकिलाशी सुद्धा बोलले आणि शर्वरी ताईंनी एकदा ह्या पेपर्सवर सह्या केल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आजीला मात्र हे काही पटत नसते. आजी म्हणते की अगं पण, तर ऐश्वर्या म्हणते की आजी आओ मी आहे ना त्यांच्यासोबत आणि तुम्ही सुद्धा आहात ना, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सर्व व्यवस्थित हँडल करेल ओके. पण आजीला मात्र खूप टेन्शन आलेले असते. आजी म्हणते की परमेश्वरा अरे असे होता कामा नये, माझ्या शर्वरीचा संसार तूच वाचव आता, म्हणून देवाला नमस्कार करते. त्यावर विक्रांत आणि जानकी घाईने घरी येतात. तर विक्रांतची अवस्था खूप कठीण झालेली असते. तो रडतच म्हणतो की शरू कुठे शरू कुठे. तर सारंग म्हणतो की हो आहे तिकडे. शर्वरी मात्र तिथे झोपलेली असते. विक्रांत घाईने शर्वरी जवळ येतो आणि शर्वरी प्लीज डोळे उघड असे म्हणू लागतो. मी तुझ्यावर भडकलो म्हणून तू असे करशील, आणि शर्वरी प्लीज तू डोळे उघड. ऋषिकेशराव जानकी वहिनी तुम्ही सांगा ना शर्वरीला डोळे उघडण्यासाठी. विक्रांत मात्र खूप रडत हे सर्व बोलत असतो. अगं शर्वरी मी रागाच्या भरात तुला डिव्होर्स पेपर दिले, तुला मी सगळे सांगणार होतो आणि त्या अगोदरच तू निर्णय घेतला. अगं शर्वरी उठ ना, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, प्लीज डोळे उघड. म्हणून विक्रांतची अवस्था ही कुणालाही पगवत नसते. ऐश्वर्या मात्र विचार करते की हे सर्व काय चालले असेल. तेव्हा विक्रांत उठतो आणि शर्वरी मी तुला हॉस्पिटलला घेऊन जातो, म्हणून लगेच तो सारंगला म्हणतो आपण शर्वरीला हॉस्पिटलला घेऊन जाऊयात. म्हणून विक्रांतची खूप धावपळ सुरू होते. तेव्हा शर्वरी लगेच डोळे उघडते, कारण हा सर्व जानकी आणि ऋषिकेशचा प्लॅन असतो. शर्वरी आणि विक्रांतला एकमेकांचे किती एकमेकांवर प्रेम आहे हे दाखवून द्यायचे असते, आणि त्यासाठी शर्वरीला मनवण्यासाठी ऋषिकेश हा शर्वरीच्या रूम मध्ये येतो. शर्वरी मात्र बोलायला तयार नसते. ऋषिकेश म्हणतो की अगं शरू मला तुझ्याशी बोलायचे 1 मिनिट. तेव्हा मात्र शर्वरी ही ऋषिकेश बरोबर बोलायला तयार नसते. तेव्हा ऋषिकेश तिला म्हणलेलं असतं की अगं शरू तू असे काय करतेस, लहानपणी जेव्हा तू रुसायची तेव्हा तू माझ्याशीच बोलायची, घरात कुणाजवळ बोलली नाही पण घरातील माझ्याजवळ तर तू मात्र बोलायची. तेव्हा शर्वरी रागाने म्हणते की तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आताची गोष्ट खूप वेगळी आहे. तुझ्या बायकोने जे केले ना, तर ऋषिकेश म्हणतो की तिने जे काही केले असे नाही वाटत शरू मला, आणि हे बघ तिने जे काही केले असेल ते केले असेल, पण तू माझ्याशी मात्र बोलू शकते. हे बघ शर्वरी मला तुझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा शर्वरी विचारते की माझ्या मदतीची तुला गरज आहे. तर ऋषिकेश म्हणतो की हो, आणि हा सर्व प्रॉब्लेम झाला आहे ना तो सॉल्व्ह करण्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा शर्वरी म्हणते की सॉरी दादा, माझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नकोस, मी तुमची मदत नाही करणार असे स्पष्ट शब्दात उत्तर देते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, पण निदान आपला नेहमीचा टास्क तरी तू मानतेस ना, आणि आपल्या खिशातून 1 रुपये काढतो आणि तो शर्वरीला दाखवतो आणि तो आपले परत हात मागे घेतो आणि त्या हातामध्ये एका लपवतो आणि शर्वरी पुढे पुन्हा आपल्या मुठी दाबून तो हात पुढे धरतो. आणि ऋषिकेश शर्वरीला म्हणतो की माझ्या कुठल्या मुठीमध्ये नाणं आहे हे जर तू बरोबर ओळखलेस तर मी तुझ्या मनासारखं करेल, आणि तू जर नाही ओळखलेस तर तुला माझ्या मनासारखे करावे लागेल ओके कमॉन. लगेच तर शर्वरी तयार होते आणि ज्या मुठीमध्ये नाणं नसते तीच मूठ ती ओळखते. तर ऋषिकेश खुश होऊन म्हणतो की शरू मी जिंकलो बर का, मग आता मी सांगतो तसेच तुला करायचे असे म्हणतो. तेव्हा सर्वजण खुश होतात. त्यानंतर विक्रांत शर्वरीला म्हणतो की तुला बरे वाटते
लागते ना आता? तर शर्वरी उठून बसते आणि ठीक आहे असे म्हणते. जानकी आणि ऋषिकेश समोर येतात तर जानकी म्हणते की शर्वरी वंश, बघितलेस ना विक्रांत भाऊजींचे तुमच्यावर किती प्रेम आहे ते, आणि तुमचे सुद्धा त्यांच्यावर तितकेच प्रेम आहे. तुम्ही दोघे सुद्धा एकमेकांशिवाय नाही राहू शकत. तेव्हा विक्रांत त्याचे डोळे पुसत असतो तर शर्वरी त्याकडे बघत असते. जानकी म्हणते की मग का इतक्या छोट्याशा भांडणाचा तुम्ही बाऊ केलात? नवरा बायको म्हटल्यानंतर वादविवाद रुसवे फुगवे होतच राहतात, म्हणून इतक्या टोकाला जायचे असते का? विक्रांत भाऊजी तर चुकलेच. त्यांनी तुम्हाला डिहोचे पेपर्स दिले आणि तुम्हाला जेव्हा काही होते असे कळल्यानंतर जीवांचा आकांत करत ते इथे आले. मग आता पाहिलेत ना तुम्ही त्यांच्या जीवाची किती घालमेल झाली. आणखीन कोणता इतका मोठा पुरावा तुम्हाला आणखीन हवा आहे? तेव्हा जानकी विक्रांतला सुद्धा म्हणते की विक्रांत भाऊजी, तुम्ही वेळच्या वेळी सर्व गोष्टी ह्या सॉल्ट करायला शिका. तुम्ही जर वेळीच शर्वरी वंशला त्या 4 नखाची गोष्ट सांगितली असती तर आज हा प्रॉब्लेम झाला नसता. ते ऐकून शर्वरीला तर धक्काच बसतो. शर्वरी उठते आणि म्हणजे काय असे जानकीला विचारते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की शरू, विक्रांत रावांनी ज्या रुपालीला पैसे दिलेत तिचे अकाउंट आपल्याच बँकेत आहे. मग मॅनेजरला रिक्वेस्ट करून मी तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला समजले की विक्रांतराव आणि रुपाली एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. मग तिच्याशी बोलून मला असे कळले की तिच्या नवऱ्याला कॅन्सर झालेला आहे. तेव्हा तिला पैशांची अत्यंत गरज होती, म्हणून विक्रांतरावांनी तिला लगेच 1 लाख रुपये सोडून 4 लाख रुपये दिले, ते पण मदत म्हणून. तेव्हा विक्रांत शर्वरीला म्हणतो की ऍक्च्युली मला रुपालीने सांगितले होते की हे कुणाला सांगू नको म्हणून मी कुणाला नाही सांगितलं. पण तरी सुद्धा मी तुला सांगणार होतो, पण तरी सुद्धा तुला संशय आला. मग मी रागाच्या भरात आलो आणि लगेच ऐश्वर्या ते डिव्होर्स पेपर्स घेऊन येते आणि ते पेपर्स पुढे करत म्हणते की हो, रागाच्या भरात तुम्ही येऊन तीनच्या हातामध्ये हे डिव्होर्स पेपर दिले, बरोबर ना? मग मला एक गोष्ट सांगा की शर्वरी ताई कोणतं चुकीचं बोलल्या होत्या? कोणत्याही बायकोला 4 लाख रुपये दिल्यानंतर डाऊट तर येणारच. त्यांनी तुम्हाला साधा प्रश्न विचारला होता, मग त्याचे उत्तर तुम्ही काय दिले? हे डिव्होर्स पेपर्स. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या शांत राहा. तर ऐश्वर्या मात्र ऐकायला तयार नसते आणि ती विक्रांतला म्हणते की विक्रांत भाऊजी, हे तर फक्त निमित्त होते आणि हे डिव्होर्सचे पेपर देऊन तुम्हाला शर्वरीताईंना कंट्रोलमध्ये ठेवायचे होते, म्हणून तुम्ही हे सर्व केले. ठीक आहे विक्रांत भाऊजी, तुम्ही त्यांना तर डिव्होर्सचे पेपर दिले, मग आता बघा याची फळं सुद्धा. आणि ते पेपर्स ऐश्वर्या शर्वरीच्या हातात देते आणि शरुताई तुम्ही यावर सह्या करा असे सर्वांसमोर म्हणते. तेव्हा शर्वरी त्या पेपर्सकडे बघत असते तर विक्रांत म्हणतो की शर्वरी प्लीज असे काही करू नकोस. तेव्हा जानकी शर्वरीला म्हणते की काय करता, इतक्या टोकाचा विचार तुम्ही करू नका. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की शर्वरी ताई, कसला विचार करता? तुमच्या नवऱ्याने तुम्हाला हे डिव्होर्स पेपर दिलेत, मग कसलाही विचार करू नका आणि या पेपर्स वरती सह्या करा. आणि लगेच ऐश्वर्या शर्वरीच्या हातामध्ये पेन सुद्धा देते. तेव्हा ऐश्वर्या मात्र तो पेन घेते तर जानकी म्हणते की शर्वरी वंश, कुठल्याही नवरा बायकोचं नातं तुटेल इतके कमकुवत नसते. लगेच ऐश्वर्या म्हणते की पण ते नातं बरोबरीच असते, म्हणून उत्तर सुद्धा जसे तसे हवे. तेव्हा जानकी डोळे वाचून ऐश्वर्याला म्हणते की भिंतीवर जर डाग पडला तर लगेच आपण भिंत तोडत नाही, डाग हा पुसून काढतो. सर्वांना मात्र जानकीचे म्हणणे पटत असते, परंतु ऐश्वर्या मात्र रागाने बघत लगेच शर्वरीला म्हणते की शर्वरी ताई, आहो तुमच्या नवऱ्याने तुम्हाला हे डिव्होर्स पेपर्स दिले आणि माझ्यासारखी एखादी तुमच्या जागी असती तर हे पेपर्स लगेच त्यावर सह्या करून त्याच्या तोंडावर हे पेपर्स फेकून दिले असते. त्यामुळे तुम्ही या पेपर्सवर सह्या करा. तर जानकीला इतका राग येतो आणि रागाने ती ऐश्वर्या असे म्हणते तर शर्वरी लगेच त्या पेपर्सवर सह्या करायला लागते. तर जानकी शर्वरीचा हात धरते आणि शर्वरी ताई थांबा असे म्हणते. दुसऱ्याचं कुणाचं ऐकून तुम्ही तुमच्या संसाराचा मोडण्याचा निर्णय घेऊ नका. तुम्ही डिव्होर्स पेपरवर साईन करायला निघलात आणि ते सुद्धा ह्या ऐश्वर्याचे ऐकून. हिने काय केले हे तर तुम्हाला माहितीच आहे. किती खालच्या पातळीला ती जाऊन वागली तरी सुद्धा आपण तिला संधी दिलीच ना. आणि काय ऐश्वर्या, ह्या मुलीला आपण एक संधी देऊ शकतो, तर तुमच्या लग्नाला तुमच्या नात्याला आपण एक संधी नाही देऊ शकत? तेव्हा लगेच ऐश्वर्या रागाने जानकीकडे पाहत असते आणि शर्वरी ही विक्रांतकडे पाहते. तर जानकी ही शर्वरीला म्हणते की तुमचं विक्रांत भाऊजीवर इतकं प्रेम आहे, मग त्या प्रेमाला तुम्ही एक सुद्धा संधी नाही देऊ शकत का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा निर्णय स्वतःला घ्यायचा. आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत म्हणते की कुणा दुसऱ्याचे ऐकून नाही आणि तुमच्या लग्नाला तुम्हाला संधी द्यायची की नाही याचे तुम्ही ठरवा असे जानकी स्पष्ट शब्दात शर्वरीला सांगते. तेव्हा शर्वरी ते पेपर्स धरते आणि सर्वांना तर भीती वाटते की शर्वरी सह्या करते की काय, परंतु शर्वरी लगेच ते पेपर धरून फाडते आणि सर्व त्या चिटोऱ्या ऐश्वर्याच्या अंगावर फेकून देते. तर सर्वांना
सर्वांना इतका आनंद होतो आणि शर्वरीला सुद्धा, सारंग आजी यांना सुद्धा खूप आनंद होतो. तर नाना लगेच देवाला नमस्कार करतात. जानकी मात्र रागाने ऐश्वर्याकडे पाहत असते आणि ऐश्वर्या समोर येऊन भडकून म्हणते, जेथे काय बोलावे हे समजत नाही तर तेथे तोंड बंद ठेवावे, हीच तुझी आजची शिकवण. आणि खूप रागाने ती ऐश्वर्याकडे पाहत असते. तर हा भाग येथे संपतो. सुमित्रा ही जानकी ऋषिकेशला म्हटली होती की देवासमोर तुम्ही मला म्हटलात होता की हे संकट आम्ही दूर करून दाखवेल, तुम्ही ते सुद्धा करून दाखवले. प्रेमाने सुमित्रा जानकी ऋषिकेशच्या तोंडावरून हात फिरवते. ऐश्वर्याला मात्र हे काही पगवत नाही. त्यानंतर वटपौर्णिमेच्या पूजेला सर्वजणी मस्त तयार होतात. तर सुमित्रा विचारते की झाली का सर्व तयारी, मग जायचे का पूजेसाठी. तर लगेच जानकी खुशून हो म्हणते. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या तू आज करणार का उपवास. तर ऐश्वर्या मस्त तयार होऊन आलेलीच असते आणि मी अगदी जानकी वहिनीसारखाच उपवास करणार असे खुशून म्हणते. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की मी काही खात सुद्धा नाही आणि अगदी पाणी सुद्धा पित नाही, मग तुलाही नसेल जमेल तर नको करू, काही कंपल्सरी नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की का नाही जमणार, प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला जमेल, मला नाही जमणार असे तर नाही ना. तेव्हा सुमित्रा आणि जानकी ऐश्वर्याकडे बघत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.